अमेझॉन जंगलामध्ये एक शांततेत राहणारे गाव होते. एक दिवस गावाचा प्रमुख गावाच्या रस्त्यावरती चालत असताना काही मुले बिबट्याच्या बाळासोबत खेळत होती. अरे लेकरांनो, काय आहे ते तुमच्या हातात? अहो प्रमुख, हे एक बिबट्याचा पिल्लू आहे. माझ्या वडिलांनी या बिबट्याच्या पिल्लूला जंगलामध्ये पकडले. बिबट्याचे पिल्लू? अरे नाही. अहो प्रमुख, नाही, हे बिबट्याचे पिल्लू दुसऱ्या बिबट्यांपेक्षा फार वेगळं आहे. अरे काय मुला, तू हे कसे म्हणू शकतो की हे बिबट्याचे पिल्लू दुसऱ्या बिबट्यांपेक्षा फार वेगळं आहे? जेव्हापासून हे बिबट्याचे पिल्लू पकडलं आहे तेव्हापासून दुधाशिवाय ह्याला काहीही दिलं नाही, मांस तर अजिबात नाही. आता तरी हा बिबट्या दिसायला फार सुंदर आहे, फार गोड आहे, पण पुढे चालून हा फार खतरनाक होणार. नाही प्रमुख, तुम्ही या बिबट्याकडे पहा, हा किती छान आहे. बघू किती चांगला आहे. मुलांनी खूप विनंती केली आणि त्यामुळे प्रमुखाने त्यांना बिबट्यासोबत राहण्याची अनुमती दिली. जरी हा बिबट्या मोठा झाला तरी हा एक पाळीव प्राण्याप्रमाणेच होता, कारण त्याने कधीच मांस खाल्ले नाही, फक्त लापसी खाल्ली होती. ती सर्व मुले बिबट्यासोबत धावत खेळत होती. ते दिवसभर जंगलामध्ये खेळायचे. मुले जंगलामध्ये जाण्यास घाबरत नव्हते, कारण ते बिबट्यासोबत होते. ते प्रमुख काय पण बोलत होते. हे पिल्लू किती गोड आहे ना. हो रे, खरंच हे पिल्लू किती गोड आहे. हे असं कसं करू शकतं? ते प्रमुख काय पण बोलत असतात. नेहमीप्रमाणे त्या दिवशी सर्व मुले बिबट्यासोबत जंगलामध्ये गेली. ते मजामस्ती करीत असताना एक मुलगा उंचावरून घसरला. जिथे तो मुलगा पडला होता तिथेच बाकीची मुले सांभाळून खाली उतरली आणि बिबट्याही त्या मुलग्याच्या पाठीमागे धावत गेला. त्या मुलाच्या पायातून रक्त निघत होते. ते बघून बिबट्याला त्या मुलाबद्दल काळजी वाटली आणि त्याने त्याच्या जखमेला चाटायला सुरू केले. थँक्यू बिबट्या. तो बिबट्या त्या जखमेला चाटतच राहिला. अचानक त्या बिबट्याचे डोळे बदलले. हे बिबट्या, थांब, माझी जखम दुखत आहे. तुला हे काय झालंय? बिबट्याने मुलाकडे पाहिले आणि त्याच्या टोकदार नखी असलेल्या पंजाने त्या मुलाला फाडून खाल्ले. त्यानंतर राहिलेल्या 2 मुलांना पण त्याने खाऊन टाकले. जरी तो बिबट्या बाहेरून सौम्य दिसत होता तरी पण बिबट्याच आहे. तो त्याचा आत्मस्वभाव त्याग करू शकला नाही. ते कधी कधी लपवले जाऊ शकते, परंतु जेव्हा एखादी विशिष्ट परिस्थिती येते तेव्हा ते उघड होते. बायबल म्हणते की सर्व लोकांमध्ये पापाचा स्वभाव आहे. आपण आपल्या मनातील मूलभूत पापाचे समस्या सोडवले पाहिजे आणि केवळ चोरी करणे आणि खोटे बोलणे यासारख्या वाईट गोष्टी न करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. यर्मायाच्या पुस्तकातील अध्याय 17 वचन 9 म्हणते, हृदय हे सर्व गोष्टींपेक्षा कपटी आणि अत्यंत दुष्ट आहे, ते कोण जाणू शकतो.